नवीन ठाणेदारांना आपल्या पोलिसांचा चार्ज द्यायचा असेल तर आधी जे पूर्वीचे ठाणेदार आहे त्यांची आय डी ओपन करायची आहे. युजरनेम पासवर्ड टाकून आय डी ओपन करा. त्यानंतर ठाणे दैनंदिनीमध्ये जायचं आहे. आता ठाणे दैनंदिनीचा प्रकार जो आहे तो महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. तर या ठिकाणी नेमणूक करणारा प्रभारी अधिकारी हा प्रकार निवडायचा आहे. आणि हा प्रकार निवडल्यानंतर खाली ज्या अधिकाऱ्याची आपण आय डी निवडतो नेहमी स्टेशन डायरीला नोंद घेताना, ते यावेळेस वेगळ्या पद्धतीनं साना नोंद होणार आहे. म्हणजे खाली जे नवीन अधिकारी आहे त्यांचीच आय डी तुम्हाला निवडायची आहे. किंवा खाली ज्यांची तुम्ही आय डी निवडणार आहात त्यांच्या आय डीमध्ये पोलिसांचा चार्ज जाणार आहे एवढं आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग ती तुम्ही आय डी कोणाचीही निवडा. म्हणून जे नवीन ठाणेदार आलेले आहे त्यांची आय डी तुम्हाला या ठिकाणी बरोबर बघून तीच आय डी आहे का कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर विषयामध्ये देणे CCTNSचा प्रभारी चार्ज किंवा देणे पोस्टे CCTNSचा प्रभारी चार्ज असं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये यावेळी नोंद आहे की माननीय पोनी साहेब यांची परिक्षेत्रीय बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी पोनी साहेब पोस्टेला हजर आले आहे. हजरवेळी CCTNS आय डी नसल्याने इतर मध्ये चार्ज देणे घेणे करण्यात आले आहे व आज रोजी मान्य साहेबाची CCTNS आय डी पोस्टेला प्राप्त झाल्याने CCTNSमधून चार्ज देत आहे. एवढी माहिती तपशीलमध्ये टाकून तुम्हाला सादरवर क्लिक करायचं आहे. ओके करा या ठिकाणी आणि तुमचा साना सादर झालेला आहे. यानंतर तुमचा नवीन साहेबाच्या आय डीमध्ये तुमचे FIR वगैरे दाखल किंवा इतर ज्या काही प्रभारीचे चार्जमधले काम आहे ते सर्व तुम्ही नवीन साहेबाच्या आय डीमध्ये करू शकता. धन्यवाद.